तर सध्या आपण बघितलं आदित्य ठाकरे माध्यमांसोबत संवाद साधत होते आणि मार्कडवाडी संदर्भात त्यांनी महत्त्वाचं विधान केलं आणि यानंतर साम टीव्हीवर या क्षणाची सर्वात मोठी बातमी शिवसेना आमदार आणि मंत्र्यांचे प्रगती पुस्तक तयार झालेले आहे। राज्य मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यासाठी शिवसेनेच्या माजी मंत्री आणि संभाव्य मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांचं प्रगती पुस्तक हे आता शिवसेनेने तयार केलेलं आहे। शिवसेनेच्या प्रगती पुस्तकात 2 माजी मंत्री नापास झाले आहेत। शिवसेनेच्या प्रगती पुस्तकामध्ये माजी मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार हे नापास असल्याचं कळत आहे। त्यामुळे यंदाच्या मंत्रिमंडळामध्ये या 2 मंत्र्यांची वर्णी लागणार की नाही हा प्रश्नच उपस्थित झालेला आहे। मात्र मंत्रिपदासाठी जे प्रगती पुस्तक आहे ते शिंदेंच्या शिवसेनेने मात्र तयार केलेलं आहे। कोण नेमकं नापास झालं आणि कोण पास झालं बघूयात। 2 माजी मंत्री नापास झालेले आहेत ते म्हणजे संजय राठोड आणि अब्दुल सत्तार। त्यामुळे या 2 मंत्र्यांना पुन्हा मंत्रिपद मिळण्याची शक्यता कमी आहे। मात्र या आधीचे गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, शंभूराज देसाई आणि तानाजी सावंत यांना मात्र पुन्हा एकदा मंत्रिपद दिलं जाऊ शकतं। याशिवाय दीपक केसरकर, भरत गोगावले आणि संजय शिरसाट हे सुद्धा सध्या या प्रगती पुस्तकामध्ये पास दिसत आहेत। त्यामुळे संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांना तर पहिल्यांदा आता मंत्रिपद मिळू शकतं। प्रताप सरनाईक आणि अर्जुन खोतकर शिवाय विजय शिवतारे हे सुद्धा प्रगती पुस्तकात पास झालेले आहेत।